नमस्कार मंडळी. गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र हा जातिवंत होतोय का असा एक प्रश्न उपस्थित होतोय. राज्यामध्ये यापूर्वी सर्व जाती धर्माचे लोक हे एकत्र नांदत होते, एकमेकांना सहकार्य करत होते. मात्र गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या राजकारणावर जास्त भर दिला जात आहे. यामध्ये राजकारण्यांची एक महत्त्वाची भूमिका आहे. जात आणली तर आपली राजकीय पोळी भाजणं हे सहज शक्य होतं आणि सोपं होतं. त्यासाठी नेतृत्वाची निवड ही जातीच्या आधारावर केली जाते. एखाद्या समाजामध्ये, एखाद्या जातीमध्ये ज्या व्यक्तीचं मोठं वजन आहे त्या व्यक्तीला राजकारणामध्ये पुढं आणलं जातं आणि त्याच्या पाठीशी पक्ष उभा राहतो. आणि त्यामुळेच कर्तृत्वाऐवजी जातीपातीचं राजकारण कसं केलं जाईल आणि एखादा घोटाळा गुन्हा केला तर त्याआडून आपल्याला जातीचा आधार घेऊन गुन्ह्यामधून आणि भ्रष्टाचार घोटाळ्यामधून सुटता येईल का, यासाठीचा जातीचा वापर गेल्या काही वर्षात राजकारणामध्ये वाढला आहे. आणि समाजामध्येही जातीहून मोठी फूट पडत आहे. एवढंच काय, पण संतही सर्व समाजातील लोकांनी हे वाटून घेतले आहे. आपापल्या जातीचा एक वेगवेगळा संत होताना आणि वाटून घेताना दिसत आहेत. हे महाराष्ट्रासाठी घातक आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माला सोबत घेत महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली होती. मात्र आता राजकारणासाठी आणि आपल्या स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी अनेक लोक जातीचा वापर करत आहे आणि महाराष्ट्र हा जातीवंत होतोय का असा एक सवाल आता उपस्थित होतोय. त्यामुळे हे जातीचं पीक दिवसेंदिवस वाढत आहे. आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी जातीचा मोठा वापर केला जातो. तो मात्र ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटतं.